देवाची स्तुती असो. देवाने आपल्याला पुन्हा प्रसंग दिलेला आहे त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी आणि त्याची वाणी ऐकण्यासाठी. देव आपणास या संदेशाद्वारे आशीर्वादित करणार आहे. आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला गौरव मान महिमा असो, कारण तू स्तुतीस पात्र देव आहे. तो सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे. प्रभू, सर्व पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व शक्ती तुझ्या पायाखाली आम्ही तुला नमन करतो, वंदन करतो आणि पुढील संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो अनुवाद याचा अध्याय 5 आणि 16 वचन. अनुवाद 5:16. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुला देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. आज पितृदिनाच्या निमित्ताने जो संदेश आहे त्याचं शीर्षक असं आहे की आज्ञा आपल्या बापाचा मान राख. आज्ञा आपल्या बापाचा मान राख. अनुवादाच्या पुस्तकातील अध्याय 5 मध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहे आणि त्याच्यामधली एक आज्ञा 16 वचनामध्ये याप्रमाणे आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. देवाची आज्ञा आहे की आम्ही आपल्या बापाचा मान राखावा. आजच्या काळात आजची पिढी या आज्ञेचं पालन किती करते हा एक मोठा प्रश्न आहे. आजचा मनुष्य आणि आजचा जो पुत्र आहे, मुलगा आहे, तो एखाद्या उधळ्या पुत्राप्रमाणे झालाय. तो आपल्या घरापासून व आपल्या बापापासून दूर गेलेला आहे. एका धुंदीत तो आपल्या ध्येयाकडे आणि जग मिळवण्यासाठी धावत आहे आणि धावताना आपलं घर, आपले आई वडील हे मात्र त्याला एखाद्या अडथळ्यासारखे झालेले आहे, एखाद्या धोंड्यासारखे झालेले आहे. आणि आपल्या ध्येयासाठी, ध्येयाच्या मागे पळत असताना त्याला एकच गोष्ट दिसते आणि ती म्हणजे पैसा. आणि तो पैसा मिळवण्यासाठी त्याने आपले सर्व बंधनं तोडलेले आहेत आणि सर्व नाते संबंध तोडलेले आहेत. एक बातमी अशी वाचली की सासऱ्याचा पैसा हडपण्यासाठी एका सुनेने त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला. सासरा एका बापासारखा असतो, परंतु पैशाच्या साठी त्या मुलीने त्याला मारून टाकलं. आणि अशा रीतीने आपण पाहतो की जे नातेसंबंध आणि दुसऱ्यांसाठी काही करणं, त्याग करणं, दुसऱ्यांसाठी काम करणं ह्या गोष्टी राहिलेल्याच नाही. कारण मनुष्य असा स्वार्थी आणि स्वकेंद्रित झालेला आहे आणि तो आपल्या ध्येयासाठी काही करू शकतो, आपल्या स्वार्थासाठी काही करू शकतो. बऱ्याचदा रेल्वे स्टेशनवर आपण बरेच म्हातारे ग्रस्त पाहतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की हे या ठिकाणी आले कुठून. आणि त्या ठिकाणी उत्तर असं पेपरामध्ये आपण वाचतो की हे त्यांची जी मुलं असतात त्यांना ज्यावेळेस ते एक अडखळणं होतात आणि एक ओझं होतात त्यावेळेस ते सर्व प्रॉपर्टी वगैरे त्यांची हडप करून, विकटाक करून ते ज्या वृद्ध आई किंवा वडील यांना ते त्या स्टेशनवर आणून सोडून देतात आणि स्वतः परदेशात किंवा इतर ठिकाणी निघून जातात. नवल वाटतं की असल्या प्रकारचे अनेक केसेस आहेत, असल्या प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या जन्मजात दात्या आई वडिलांना अशा रीतीने वाऱ्यावर कोणी कसा सोडू शकतो आणि सोडून दिल्यानंतर कसा सुखाने जगू शकतो हा एक फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या समोर येतो. अनुवादाच्या पुस्तक 5 अध्याय 16 मध्ये ही आज्ञा दिलेली आहे की तुम्ही आपल्या बापाचा
मान राखा. आणि असल्या प्रकारे आज्ञा आहे, कारण बाप आणि आई हे त्या मानासाठी पात्र आहेत. त्यांची ती लायकी आहे, त्यांचा तो हक्क आहे. याला कारण आई वडील हे आपल्या मुलाला फक्त जन्म देत नाही, परंतु त्यांना वाढवतात, त्यांना शिकवतात, त्यांना मोठं करतात. आकाशामध्ये उडण्यासाठी जणू काही त्यांना पंख देतात. त्यांच्या जीवनाला दिशा ते देत असतात. त्यांना वाढत असताना ते स्वतः मात्र मागे राहतात आणि स्वतः झिजतात, स्वतः जळतात आणि त्या मुलांना मात्र ते मोठं करत असतात. मुलांसाठी ते जगतात, स्वतःसाठी जगत नाही. मुलांसाठी ते जगत असतात आणि स्वतःच्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न सर्व बाजूला ठेवतात. पुष्कळदा आपण असल्या प्रकारची उदाहरणं वाचतो की एका बापाला काहीतरी विशेष आपल्या जीवनात करायचं होतं. त्याला क्रिकेटर व्हायचं होतं किंवा गायक व्हायचं होतं किंवा आणखी कोणतं तरी मोठा पुढारी व्हायचं होतं. परंतु काही कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे ज्यावेळेस तो तसं होऊ शकत नाही, त्यावेळेस ते स्वप्न तो आपल्या मुलामध्ये पाहतो आणि त्या मुलाला तसल्या प्रकारे घडवतो. मुलाला एवढं मोठं करतो की तो तसल्या प्रकारे काहीतरी विशेष माणूस बनतो. आणि याच्या पाठीमागे तो एवढे कष्ट करतो आणि एवढे श्रम करतो की त्याची कोणाशी आपण तुलना करू शकत नाही. आणि तो स्वतः मात्र पडद्याच्या आड राहतो. त्याला प्रसिद्धी मिळत नाही, त्याला कोणी विचारत नाही, त्याचं कोणतं नाव होत नाही. परंतु मुलाची प्रगती पाहून आणि तो वरच्या उंचीवर गेलेला पाहून, मोठा झालेला पाहून त्याला मात्र फार मोठा आनंद होत असतो. आणि म्हणून आई वडील किंवा वडील जे मुलासाठी त्याग करतात, जे श्रम करतात, ते मुलांनी कधी विसरू नये, विसरता कामा नये. कारण जर आम्ही त्या गोष्टी विसरतो तर मला असं वाटतं हा त्यांच्यावर अन्याय आहे. हे देवाच्या विरुद्ध पाप आहे आणि देवाची जी आज्ञा आहे की तू आपल्या बापाचा मान राख, त्या आज्ञेचा भंग सुद्धा केल्यासारखा आहे. जेव्हा आम्ही वडिलांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर ठेवतो आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो, तो आदर्श आपल्या जीवनामध्ये आणतो, मला असं वाटतं त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने त्या वडिलांचा किंवा आईचा मान राखत असतो. तो आदर्श मुलं आपल्या जीवनामध्ये आणतात का? आपण पाहतो की मुलं हे रात्रंदिवस आपल्या वडिलांच्या समोर वाढत असतात, त्यांच्या संगती चालत असतात, त्यांच्या संगती बोलत असतात आणि त्यांचा जो आदर्श त्यांच्या जीवनामध्ये कळत न कळत त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये येत असतो. आणि तो आदर्श, त्या आदर्शाच्या रस्त्यावर ते आयुष्यभर चालत असतात. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे ते जाऊ शकत नाही, एवढा त्या आदर्शाचा प्रभाव त्यांच्यावर असतो. त्यांचं कधी पतन होऊ शकत नाही, ते कोणत्या वाम मार्गाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून आई वडील हा जो आदर्श आपल्या मुलाला देतात, मला असं वाटतं ती कोणत्याही धनापेक्षा फार मोठी असल्या प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण त्या वडिलांचा मान राखण्याची गरज आहे. एका मुलाने असं म्हटलं की आज जो मी आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे. माझ्या वडिलांनी मला लहानपणीच ही एक गोष्ट सांगितली होती की तू धन मिळवण्यापेक्षा माणसं गोळा कर, धन गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा कर. आणि मग त्या शिकवणीचा आणि त्याच्या आदर्शाचा त्याच्यावर एवढा प्रभाव लहानपणापासून पडला की लहानपणापासून तो लोकांची मदत करायला लागला, लोकांची सेवा करायला लागला, लोकांचं मार्गदर्शन करायला लागला. आणि त्यामुळे लोकांमध्ये तो प्रसिद्ध होत गेला, लोकांमध्ये तो प्रिय होत गेला आणि लोकांनी त्याला पुढारी बनवलं. आणि निवडणुकीमध्ये लोकांनी त्याला उभं केलं आणि निवडणुकीमध्ये तो
निवडून आला, मोठा पुढारी तो झाला. आणि पुढारी झाल्यानंतर त्याला माणसं तर त्याने गोळा केलेच, परंतु त्याबरोबर त्याला धन, प्रतिष्ठा आणि ह्या सर्व गोष्टी सुद्धा मिळाल्या. म्हणजेच काय, आई वडिलांचा मान करण्यातच मुलांचा सुद्धा मान असतो, हे मुलांनी विसरू नये. आता काय होतं, बरेचदा मुलं आपल्या वडिलांचा मान राखत नाही. कारण ज्यावेळेस ते मोठे होतात त्यावेळेस ते असं समजतात की आता मी बापापेक्षा जास्त शिकलो, बापापेक्षा जास्त धन मी मिळवतो, बापापेक्षा जास्त मोठं घर माझं आहे, बापापेक्षा माझी मोठी प्रॉपर्टी आहे, आणि म्हणून बापाविषयीचा जो आदर आहे त्यांच्या मनातून थोडा थोडा ओसरू लागतो, कमी कमी व्हायला लागतो. परंतु सत्य ही गोष्ट आहे की मुलगा कितीही मोठा झाला तरी तो मुलगाच असतो, कारण त्याला जन्म देणारा त्याचा बाप असतो, तो नेहमीच मोठा असतो. कदाचित मुलाकडे जास्त धन असेल, जास्त ज्ञान असेल, जास्त मोठा मुद्दा असेल, परंतु बापाकडे हे सुज्ञान असतं आणि बापाकडे हा अनुभव असतो, आणि त्या अनुभवाची आणि त्या सुज्ञानाची शेवटपर्यंत त्या मुलाला गरज असते. म्हणून मुलगा किती मोठा झाला तरी तो बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही, आणि म्हणून मुलाचं हे कर्तव्य आहे की शेवटपर्यंत त्या बापाला मान द्यायचा आणि शेवटपर्यंत त्याची सेवा करायची. स्तोत्र 103:13 मध्ये स्वर्गीय बापाविषयी त्या ठिकाणी आपण वाचायला मिळतो. स्वर्गीय बापाची ममता, स्वर्गीय बापाची प्रीती. परंतु हे सांगताना जगिक बापाचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेले आहे. याचा अर्थ जगिक बाप हा ममता करणारा आणि प्रीती करणारा, आपल्या मुलांवर ममता करणारा आणि प्रीती करणारा असल्या प्रकारचा आहे. आपण पाहतो की जगिक बापामध्ये अनेक उणीवा असू शकतात, अनेक कमतरता असू शकतात, अनेक प्रकारचं त्याचं अशक्तपण असू शकतं. परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे की त्या जगिक बापामध्ये एक फार आदर्श असल्या प्रकारची ही गोष्ट आहे की त्याच्या जीवनामध्ये जी आपल्या मुलांसाठी ममता असते आणि आपल्या मुलांवर जे त्याची प्रीती असते ती फार मोठी आणि खरी असते, आणि त्या प्रीतीमुळे तो आपल्या मुलांसाठी आपलं सर्वस्व सुद्धा द्यायला तयार होऊ शकतो, प्रसंगी आपला प्राण सुद्धा द्यायला तयार असतो, आणि तो त्या मुलांना मोठं करतो, मुलांसाठी जगतो, स्वतःसाठी जगत नाही. आणि त्याच्या जीवनामध्ये एकच ध्येय असतं की आपल्या मुलाला मोठं करणं, आणि ह्या सर्व गोष्टी तो बाप करतो. त्याच्या पाठीमागं असते त्याची ममता आणि त्याची प्रीती, आणि म्हणून त्या बापाचा मान करणं हे एकदम योग्य आहे. आईबाबाचा मान करण्याची आज्ञा आपण या ठिकाणी या वचनामध्ये वाचतो, आणि याच्यासाठी सर्वात मोठं उदाहरण जे आपल्या समोर आहे ते म्हणजे येशूचं हे आहे. येशू या जगामध्ये आला, स्वर्ग सुख सोडून या जगामध्ये आला, तो आपल्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची आज्ञा पूर्ण करण्यासाठी. आणि या जगात आल्यानंतर दोन गोष्टी त्याने केल्या. माणसासाठी स्वतःचा प्राण दिला आणि त्याने आपल्या बापाला संतुष्ट केलं. येशूने काय केलं? दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहिली की आपल्या बापाला संतुष्ट करण्याचं काम त्याने केलं. आपल्या बापाकडे त्याचे डोळे होते, आपल्या बापाशी तो बोलत होता, आपल्या बापाकडे तो प्रार्थना करत होता, विनंती करत होता. बापाशी त्याचा संबंध शेवटपर्यंत होता, तो कधी तुटला नाही. बापाला त्याने संतुष्ट केलं, आणि म्हणून बापाचे शब्द सुद्धा आपण शिवर्तमानामध्ये वाचू शकतो. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बाप म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. तो बाप त्या येशूवर, त्या पुत्रावर संतुष्ट होता, कारण हा पुत्र त्याची आज्ञा पाळणारा आणि त्याला संतुष्ट करणारा असल्या प्रकारचा होता. आजकाल आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं की आजची मुलं हे आईबापांना विचारत नाही आणि त्यांचा सल्ला घेत नाही आणि त्यांची परवानगी घेत नाही,
आणि त्यांना न सांगता अनेक मोठे निर्णय घेतात, विशेषतः लग्नाचे निर्णय घेतात. आणि आई वडिलांना दुसरीकडून त्यांना कळतं की आपल्या मुलाचं लग्न झालेलं आहे, आपल्या मुलाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होत आहे, आपल्या मुलांनी हे केलेलं आहे. आईबापांना मात्र त्या गोष्टी माहीत नसतात. आणि ही गोष्ट आई वडिलांना किंवा वडिलांना दुखवणारी असल्या प्रकारची असते. हा त्यांचा एक प्रकारे अपमान असतो. त्यांना संतुष्ट करणं हे आमचं काम असते, परंतु आमच्या जीवनाकडून मात्र त्यांना दुःख होतं. त्या आई वडिलांना आपल्याकडून धन पैसा यापेक्षा मान पाहिजे असतो, आपला सहवास पाहिजे असतो आणि आपल्याकडून सेवा पाहिजे असते. आणि ती मात्र आपल्या जीवनाकडून पुष्कळदा मिळत नाही. पुढची गोष्ट, आई वडिलांचा मान करणं आणि त्यांची सेवा करणं म्हणजे त्या स्वर्गीय पित्याची, त्या देवाची सेवा करणं आणि त्यांचा मान करणं आहे. त्यावेळेस आपण आपल्या जगातल्या बापाचा मान करतो, त्यांची सेवा करतो, त्यांचं आज्ञापालन करतो. त्याचा अर्थ हा की आपण त्या स्वर्गीय देवाची आज्ञापालन करतो, त्यांचा मान करतो, त्यांची इच्छा पूर्ण करतो, त्यांना संतुष्ट करतो, असा त्याचा अर्थ आहे. या जगामध्ये आपण केवळ आईबापांसाठीच नव्हे पण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी ज्यावेळेस असं चांगलं काम करतो तर त्याचा अर्थ असा होतो की आपण देवासाठी ते करत आहे. आणि याच्यासाठी पुरावा मत्ती सुवर्तमान 25 अध्याय आणि 34 वचनामध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्याच म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा करता सिद्ध केलेले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो, तानेला होतो, परका होतो, उघडा होतो, त्यावेळेस तुम्ही मला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे. दुसऱ्यासाठी ज्यावेळेस आपण त्याला खायला देतो, प्यायला देतो, लिहायला देतो, त्याची मदत करतो, त्यावेळेस ती मदत, ते काम आपण त्या देवासाठी करतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा अर्थ हा सुद्धा आहे की ज्यावेळेस आपण आपल्या आईवडिलांसाठी चांगल्या गोष्टी करतो, त्यांचा मान करतो, त्यांची मदत करतो आणि त्यांना संतुष्ट करतो, त्यांची सेवा करतो, त्याचा अर्थ आम्ही त्या देवासाठी ह्या गोष्टी करत असतो. आणि देव येणाऱ्या काळात आपल्याला पुढील जीवनामध्ये त्याचं प्रतिफळ देतो. आणि इतकंच केवळ नव्हे परंतु या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्याचं प्रतिफळ देतो. आणि म्हणून अनुवाद 5:16 मध्ये आपण वाचलेलंच आहे, पुन्हा वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आपण वाचलं की तू आपल्या बापाचा व आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील आणि तुझे कल्याण होईल. या काळामध्ये जर आमचं कल्याण होत नसेल, जर आमच्या जीवनामध्ये शांती नसेल, जर आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नसेल, तर त्याचं उत्तर शास्त्राप्रमाणे हे आहे की आम्ही आमच्या आई बापाचा मान राखलेला नाही, त्यांची सेवा केलेली नाही, त्यांच्या आज्ञेचं पालन केलेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. कारण ज्यावेळेस आम्ही या जगातल्या बापाचा मान करतो, त्याची सेवा करतो, त्यावेळेस आपला स्वर्गीय जो देव आहे, स्वर्गीय जो पिता आहे, तो संतुष्ट होतो. कारण ती आज्ञा आहे. ज्यावेळेस आम्ही असल्या प्रकारे सेवा करतो त्यावेळेस देव संतुष्ट होतो, कारण तसल्या प्रकारची आज्ञा आम्ही पाळतो, त्या देवाची आज्ञा पाळतो आणि देव संतुष्ट होतो. आणि जो आशीर्वाद येतो तो वरून येतो, स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद मिळतो. यावेळेस आम्ही असल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करतो आणि त्यांचा मान करतो, त्यावेळेस आज पुष्कळदा कदाचित आपण उधळ्या पुत्राप्रमाणे जगाच्या सुखाच्या मागे, चैनीच्या मागे, धनाच्या मागे पळत आहोत. आणि पळता पळता आम्ही भटकलेले आहोत. आमच्या जीवनामध्ये कुठलीच शांती नाही, कुठलीच आशा नाही, कुठलाच आनंद राहिलेला नाही. बाकीच्या गोष्टी सर्व आहे तरी आमच्या
आतल्या जीवनामध्ये खरंच सुख नाही, तर मला असं वाटते ही वेळ आहे की आपल्याला परत त्या बापाच्या घरी यायचं आहे. घराच्या बाहेर आपण उधळ्या पुत्रासारखे फिरत आहोत, परंतु परत आपल्याला त्या बापाच्या घरी यायचं आहे. परत आपल्याला त्या स्वर्गीय बापाच्या घरी सुद्धा यायचं आहे, यासाठी की त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्याचं जे प्रतिफळ आहे ते आपल्याला मिळेल आणि आपलं जीवन हे खऱ्या अर्थाने आशीर्वादित असल्या प्रकारचं होईल. आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण होईल, कारण आपण त्या आईबापांची सेवा करत असतो. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना देव आपल्याला सद्बुद्धी देव, ज्ञान देव, विचारशक्ती देव की आम्ही परत त्या देवाकडे जाऊ आणि बापाकडे जाऊ आणि त्याची सेवा करू, त्याचं आज्ञापालन करू. देव आपल्यास आशीर्वाद देव. शेवटी सदिच्छा व्यक्त करतो की या पितृदिनाच्या आपल्या सर्वांस शुभेच्छा. देव आपणास आरोग्य देव आणि दीर्घायुष्य देव. आमेन. हालेलुया.